नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. विनयभंग केल्याचा खोटा आरोप करून हेस्कॉमच्या मुख्य कार्यकारी अभियंत्याला गुन्ह्यात अडकवणाऱ्या 13 हेस्कॉम कर्मचाऱ्यांना न्यायाधीश एल. विजयालक्ष्मी देवी यांनी दोषी ठरवले आहे. त्या सर्वांना 3 वर्ष व 6 महिन्यांच्या शिक्षेसह प्रत्येकी 86,000 रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. न्यायालयाच्या या निकालामुळे खळबळ उडाली असून अशा प्रकारे दोषी ठरवण्याचा पहिलाच निकाल असल्याने खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांना चांगली चपराक बसली असल्याची माहिती मुख्य वकील यांनी प्रसारमाध्यमांना दिली. 3 गुन्ह्यांमध्ये मुख्य कार्यकारी अभियंता तुकाराम मजगे यांना गोवण्यात आले होते. मात्र मुख्य जिल्हा सत्र न्यायालयामध्ये या प्रकरणाची सुनावणी दरम्यान साक्षी व पुरावे तपासले. त्यानुसार न्यायाधीश एल. विजयालक्ष्मी देवी यांनी हे सर्वजण दोषी असल्याचा निकाल दिला आहे. बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांची दिल्ली येथे भेट घेऊन प्रलंबित असलेल्या बेळगाव कित्तूर धारवाडी रेल्वे लाईन प्रकल्पाबद्दल चर्चा केली. या बैठकीत शेट्टर यांनी गंभीर समस्यांवर प्रकाश टाकणारे व त्वरित कारवाईचे आवाहन करणारे तपशीलवार पत्र सादर केले. 2 वर्षापूर्वी भूसंपादनाचे प्रस्ताव सादर केले गेले असले तरी कर्नाटक राज्य सरकारने अद्याप कोणतीही जमीन दक्षिण पश्चिम रेल्वे अधिकाऱ्यांना हस्तांतरित केलेली नाही असेही स्पष्ट केले. सिग्नलवर गाडी थांबल्यानंतर वाहन चालकांनी आखून दिलेल्या रेषेच्या आत वाहने थांबवावीत, अन्यथा नियमांचे उल्लंघन केल्यास वाहन चालकांना दंड भरावा लागत आहे. या नियमांची पोलीस खात्याकडून कारवाई सुरू झाली आहे. याबाबत दक्षिण वाहतूक पोलिसांकडून जागृती करण्यात आली. शिवाय या नियमांचे वाहन चालकांना पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बेळगाव विमानतळावरून एकीकडे विमान फेऱ्या रद्द केल्या जात आहेत तर दुसरीकडे प्रवासी संख्या वाढत आहे. विमानतळावरून मे महिन्यात 30,000चा टप्पा ओलांडत प्रवासी संख्येत 3.17% वाढ झाली आहे. शिवाय तब्बल 32,045 प्रवाशांनी विमान प्रवास केला आहे. एप्रिलमध्ये 31,086 तर मे मध्ये 32,045 प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद झाली आहे. प्रवासी संख्या वाढत चालल्याने नवीन विमान फेऱ्या सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे. सदाशिवनगर येथे छत्रपती शाहू भवन व बेळगाव येथील मराठा समाजातील गरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निर्माण करण्यासाठी माजी आमदार अनिल बेनके यांच्या माध्यमातून या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कर्नाटकात 20 ते 25 लाख मराठा समाजाचे लोक आहेत. समाजाची बेळगावमध्ये हक्काची जागा हवी यासाठी बेळगावमध्ये जागा मंजूर करण्यात आली आहे. या जागेवर इमारत बांधून मराठा समाजातील गोरगरिबांना, समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची व वसतिगृहाची सोय व्हावी असा उद्देश असल्याचे माजी आमदार अनिल बेनके व ॲडव्होकेट अमर येळ्ळूरकर यांनी सांगितले. या बैठकीला कर्नाटक क्षत्रिय मराठा समाजाचे विविध पदाधिकारी, नेते मंडळी, कार्यकर्ते आणि मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती. लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर फक्त 500 दिवसांकरिता. किमान गुंतवणूक 10,000 रुपये. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त महिला सभासदांकरिता. नियम अटी लागू. लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं. अलीकडे कर्नाटक राज्यात काँग्रेस पक्षाचे अस्तित्व जेव्हा संपत आले होते त्यावेळी शेतकरी त्यांच्या पाठीशी उभे राहिले. हे लक्षात घेऊन तसेच बेळगाव ही कर्नाटकची दुसरी राजधानी आहे हे सिद्ध करण्यासाठी सतीश जारकीहोळी यांना मुख्यमंत्री करावे अशी सर्व शेतकरी संघटनांची मागणी असून ती पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशी माहिती राष्ट्रीय रयत संघाचे नेते प्रकाश नायक यांनी दिली. शहरातील कन्नड साहित्य भवन येथे गुरुवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. समाजसेवक कैलासवासी सतीश पाटील सामाजिक संस्था बेळगाव, हिंडाल्को इंडस्ट्रीज प्रायव्हेट कोऑपरेटिव्ह लिमिटेड बेळगाव आणि देवस्की पंच कमिटी व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने कैलासवासी सतीश पाटील यांच्या स्मरणार्थ आरोग्य रक्तदान शिबिर गौंडवाड येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान येथे पार पडले. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 40हून अधिक रक्तदात्यांनी सहभाग दर्शवला. तसेच
250हून विविध जातीच्या रोपांची लागवड करून निसर्ग संवर्धनाचा संदेश देण्यात आला। यावेळी केपीसीसी सदस्य मल्लगौडा पाटील, ग्रामपंचायतचे सदस्य यल्लोजी पाटील, बाबू दड्डमनी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रशांत गायकवाड यासह ग्रामस्थ उपस्थित होते। विद्युतभारित तार तुटून घरावर पडल्याने दोघांचा मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी झाल्याची दुर्घटना बागलकोट जिल्ह्यातील तेरदाळ येथील दासरमडी वसाहतीमध्ये मंगळवारी घडली। संतोष रामप्पा सुनगार वय वर्षे 23 व शोभा हुलन्नावर वय वर्षे 42 राहणार बेन्नाळी जिल्हा बेळगाव अशी मृतांची नावे आहेत। श्रीकांत रामप्पा सुनगार, महेश रामप्पा सुनगार, कस्तुरी रामप्पा सुनगार, संगीता नागेश कामशेट्टी हे जखमी झाले आहेत। त्यांना तेरदाळ येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे। कराड बेळगाव रेल्वे मार्गाचे स्वप्न गेल्या 70 वर्षांपासून पूर्ण झालेले नाही। या मार्गावर रेल्वे धावल्यास कागल, निपाणी, संकेश्वरसह पुढील मार्गातील शहरांचा विकास झपाट्याने होण्यास मदत होणार आहे। शेतकऱ्यांना आपला उत्पादित माल विक्रेत्यांना विकणे शक्य होणार आहे। याशिवाय परिसरातील औद्योगिक वसाहतीचा विकास, बेरोजगारांना काम अशा अनेक संधी केवळ रेल्वे मार्गाच्या निर्मितीमुळे मिळणार आहेत। या संदर्भातील पाठपुरावा गेल्या अनेक वर्षांपासून केला जात आहे। मात्र या मागणीकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले आहे। या दुर्लक्षामागे नेमके कोणते कारण आहे असा सवाल निप्पाणी संकेश्वर भागातील जनतेच्या तर्फे विचारला जात आहे। ट्रक व दुचाकी यांच्यामध्ये झालेल्या अपघातात 2 जण जखमी झाले आहेत। हा अपघात पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरील कोगनोळी जवळ मत्तिवडे फाट्यावर बुधवारी सायंकाळी झाला। अजित अण्णाप्पा नाईक वय वर्षे 26 व शिवानंद हिराप्पा फुटाणे वय वर्षे 25 दोघेही राहणार हसूर चंपू तालुका गडिंग्लज जिल्हा कोल्हापूर अशी दोघा जखमींची नावे आहेत। घटनास्थळी निपाणीचे फौजदार शिवराज नायकवडी यांच्यासह हवालदार प्रभू सिद्धार्थ मठ यांनी भेट देऊन पाहणी केली। राज्यातील काँग्रेस सरकार शेतकऱ्यांना पाणी देण्यातही सुडाचे राजकारण करीत असल्याचा आरोप तेरदाळचे आमदार सिद्धू सौदी यांनी केला। जॅकवेलने कालव्यातून पाणी सोडण्याच्या मागणीकरिता जमखंडीतील जीएलबीसी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी धरणे सत्याग्रह व निदर्शने सुरू केल्याप्रसंगी ते बोलत होते। गेल्या वर्षी जमखंडी तालुक्यातील हुन्नूर कुल्लोळी लिफ्ट इरिगेशनची योजना पूर्ण होऊनही पाणी कालव्यातून सोडण्यात येत नसल्याबद्दल आमदार सिद्धू सौदी यांनी तीव्र संताप व्यक्त केला। अधिकारी सत्तारूढ काँग्रेस सरकारचे बाहुल्याप्रमाणे कार्य करीत असल्याचा आरोप त्यांनी केला। चन्नेवाडी तालुका खानापूर येथील शाळा गेली अनेक वर्षांपासून बंद होती। अखेर गावकरी व पालकांनी केलेल्या प्रयत्नांनी तसेच पाठपुराव्याने यावर्षी म्हणजेच 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून सुरुवात करण्यात आली। शाळेची नवीन शाळा सुधारणा कमिटी नेमण्यात आली। यामध्ये अध्यक्षपदी शंकर पाटील तर उपाध्यक्षपदी रेणुका दत्ताराम पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली। यासह इतर सदस्यांची निवड करण्यात आली। यावेळी खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, सुधीर पाटील, ईश्वर पाटील आदी उपस्थित होते। निपाणी शहराच्या दक्षिणेला बेळगाव रोड नजीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यान आवारात बसवण्यात आलेली विमानाची प्रतिकृती हटवून त्या जागी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा राहावा अशा मागणीचे निवेदन काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना देण्यात आले। बुधवारी निपाणीत आयोजित जनस्पंदन कार्यक्रमात हे निवेदन देण्यात आले। यावेळी बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। निपाणी शहर व परिसरातील ग्रामीण भागात यंदा अवकाळी पाठोपाठ वळीव व मान्सूनपूर्व पावसाने समाधानकारक हजेरी लावली आहे। सध्या खरीप पेरणीची उगवण चांगली होत असून सर्वच पिके जोमाने वाढत आहेत। असे असले तरी मान्सून अजूनही परिसरात सक्रिय झालेला नाही।
यामुळे शेती पिकांसमोर पावसाची समस्या निर्माण झाली आहे. मान्सून सक्रिय होताना परिसरात चांगला पाऊस व्हावा असे साकडे घालताना कोडणी येथील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी बुधवारी पूर्ण दिवस पालक करताना गावातील मंदिरासह निप्पाणी शहरातील दर्गा व मंदिरात जाऊन अभिषेक घालताना देवदेवतांना प्रार्थना केली. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.